विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अभ्यास हाच मंत्र या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण शिक्षक भरतीविषयी माहिती करून घेणार आहोत। शिक्षक भरतीचा सेकंड टप्पा कधी होणार आहे, त्याचप्रमाणे त्याच्या जागा ह्या अंदाजित किती येऊ शकतील, त्याचप्रमाणे पेपरला जी आलेली न्यूज होती बघा की 15,000 वर शिक्षकांची भरती होणार आहे। या न्यूजबद्दल आपण काय करणार आहे की अपडेट घेणार आहोत। तर बघा, शिक्षक भरतीचा पहिला टप्पा झालेला आहे आणि सेकंड टप्प्याला आता जानेवारीमध्ये हे टॅब उपलब्ध करून दिला जाणार आहे आपल्यासाठी। त्याचप्रमाणे सेकंड टप्प्यामध्ये जागा ह्या किती येणार आहेत बघा। तर सेकंड टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये जागा ज्या रिक्त, अपात्र आणि गैरहजर ज्या जागा होत्या त्या 10% कपात केलेल्या ज्या जागा आहेत त्या येणारच आहेत। त्याचप्रमाणे ज्या खाजगी संस्थांनी पोर्टलवरती रजिस्ट्रेशन केलेलं नव्हतं पहिल्या टप्प्यामध्ये, त्या देखील जागा या येणार आहेत। त्याचप्रमाणे काही मनपाच्या ज्या जागा आहेत, झेडपीच्या ज्या जागा आहेत त्या देखील येणार आहेत। तर बघा, अंदाजित जागा ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये 2,500 जागा ह्या झेडपीच्या अंदाजित जागा येऊ शकतात आणि त्यामध्ये 1 ते 8च्या जागा ह्या जास्त, म्हणजे 1 ते 5च्या मानाने 1 ते 8च्या जागा ह्या जास्त असणार आहे। कारण की 1 ते 5च्या जागा झेडपीच्या जागांवरती काय झालेलं आहे की कंत्राटीकरण मध्ये काय झालेलं की शिक्षकांना भरती करून घेतलेली आहे, त्यामुळे तिथे जागा दाखवली जात नाही आहेत। आता उदाहरणार्थ घेतलं गेलं की कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये झेडपीच्या एकही जागा या शिल्लक नाही आहे सेकंड टप्प्यामध्ये देण्यासाठी। ज्यावेळी पाठपुरावा केला गेला त्यावेळी कोल्हापूर झेडपीमध्ये एकही जागा नसल्याचे सांगितले जात आहे। तर बघा, नगरपालिका, महानगरपालिका यामध्ये 1,800 ते 2,000च्या आसपास, म्हणजे 1,500 ते 2,000च्या आसपास काय आहे अंदाजित जागा या असतील। मग झेडपीच्या त्याचप्रमाणे काय की मनपा ह्या ज्या जागा आहेत तर त्या अंदाजित 4,500 ते 5,000पर्यंत जागा असणार आहे। खाजगी संस्थांचा जर विचार केला गेला तर खाजगी अनुदानित ज्या रिक्त जागा आहेत तर त्या मोठ्या प्रमाणात शिल्लक आहेत, परंतु त्या पोर्टलवरती किती येतील हे आता आपल्याला सांगता येणार नाही। ज्यावेळी टॅब उपलब्ध करून दिला जाईल आणि जाहिराती अपलोड केल्या जातील त्याच्यानंतरच आपण सांगू शकू की जाहिराती किती येतील। पण अंदाजे जिल्हा परिषदेच्या आणि मनपाच्या ज्या जागा आहेत त्या अंदाजे 4,500 ते 5,000पर्यंत येऊ शकतात। पण खाजगी संस्थांच्या जागा या आपण किती येतात हे सांगता येत नाही, तरी अंदाजे सेकंड टप्प्यामध्ये जाहिराती या 5,000 ते 10,000च्या आसपास या जाहिराती येणार आहेत। त्याचप्रमाणे पोर्टल सुरू झाल्यानंतर आपल्याला सर्वांना स्वप्रमाणपत्रित अर्जात बदल करण्यासाठी, म्हणजे स्वप्रमाणपत्रासाठी ज्यांच्या चुका वगैरे झालेल्या असतील मग त्यांना बदल करण्यासाठी काय मिळणार आहे, संधी भेटेल। त्याचप्रमाणे ज्यांचे फॉर्म चुकलेले आहेत त्यांना देखील दुरुस्ती करण्यासाठी संधी मिळणार आहे। त्याचप्रमाणे एकदा जर तुमची निवड झालेली असेल, आता 1 ते 5ला तुमची निवड झालेली आहे तर तुम्ही 6 ते 8साठी पात्र आहात, आणि जर तुमची 6 ते 8ला तुमची निवड झाली तर तुम्ही 9 ते 12च्या वर्गासाठी पात्र आहात। आता 9 ते 10 आणि 11 ते 12वीचा प्रॉब्लेम येते बघा। तर काही जण म्हणतात की 9वी ते 10वीला जे पात्र आहेत, 9वी ते 10वीला ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, म्हणजे झेडपीमध्ये, नपामध्ये ज्यांचं पहिल्या टप्प्यामध्ये सिलेक्शन झालेलं आहे त्यांना 11वी 12वीसाठी पुढच्या वर्गासाठी पात्र आहेत। आणि जे पहिल्या टप्प्यात डायरेक्ट 6वी ते 8वीला किंवा डायरेक्ट 9 ते 12 वर्गावरती जे पात्र असतात, म्हणजे वरच्या वर्गावरती जर तुम्ही पहिल्या टप्प्यात पात्र असाल तर तुम्ही खालच्या वर्गात तुम्हाला संधी मिळणार नाही। म्हणजे जर एकदा तुम्ही 6 ते 8साठी पात्र असला तर तुम्हाला 1 ते 5मध्ये 1 ते 25साठी संधी मिळली जाणार नाही आहे। तर हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे। त्याचप्रमाणे जर तुमची निवड ही 11 ते 12 गटासाठी झाली तर तुम्ही पुन्हा या प्रक्रियेमध्ये भाग घेतला जाणार नाही, म्हणजे बाद होणार तुम्ही। 11वी 12वीला जर तुमची निवड झाली तर तुम्ही परत पुन्हा, म्हणजे सेकंड टप्प्यामध्ये तुम्हाला संधी मिळणार नाही आहे, तुम्ही पूर्णतः बाद झाले। म्हणजे एकदा तुमची वरच्या वर्गासाठी निवड झाली आहे तर तुम्ही परत मागच्या वर्गासाठी, खालच्या वर्गासाठी नाही येणार, जर तुम्ही येऊ शकत नाही आहे सेकंड टप्प्यामध्ये। तर बघा, त्याचप्रमाणे बघा, तर पवित्र पोर्टलला जाहिराती ज्या न देणाऱ्या बऱ्याच संस्था पवित्र पोर्टल बंद करा म्हणून काय केले जाते की शिक्षण मंत्री यांच्याकडे काय मागणी केली जाते की पवित्र पोर्टल हे बंद करा। ज्या काही खाजगी शिक्षण संस्था आहेत तर ते काय करत आहे की पवित्र पोर्टल बंद करा, जेणेकरून त्यांनी स्वतःच म्हणजे जास्त करून स्वतःच भरती करून घ्यावं। बघा, तर शासनाने सर्व खाजगी संस्था काय केले पाहिजे की आपल्या ताब्यात घेतल्या पाहिजेत आणि स्वतःच त्या ठिकाणी भरती करावी, म्हणजेच त्या ठिकाणी
मुलाखत आणि पैसा, मुलाखत पण नाही आणि पैसा पण नको म्हणजे घेतली जाणार नाही. आणि शासनामार्फत काय एका जागेसाठी एक शिक्षक तिथं नेमला जाऊ शकते. त्याचप्रमाणे पवित्र पोर्टल वाचवण्यासाठी आणि संस्थाच्या अधिनियमात बदल करण्यासाठी देखील आपण काय केलं पाहिजे, लढा उभारला पाहिजे. कारण की आता हे खाजगी संस्थावाले बघा की काही जण जात आहेत सरकारकडे की म्हणतात, शासनाकडे जाऊन म्हणतात की पोर्टल बंद करा. आता पोर्टल बंद केलं तर काय होणार आहे की त्यांची मनमानी चालू होणार आहे आणि एखादा अभियोग्यता धारक तो पात्र आहे अपात्र आहे की नाही, त्याला शिकवता येते की नाही, नसलं तरी पण तिथे काय केलं जाणार की पैशाचा व्यवहार केला जाणार आहे. आणि म्हणजे जास्त प्रमाणात पैशांची रेलचेल तिथं चालणार आहे. त्याचप्रमाणे बघा संस्था चालक काय करतात की फक्त पैसे मिळवावेत यासाठीच काय करतात की पवित्र पोर्टलच्या विरोधात चाललेले आहेत, बरोबर. तर अशा खाजगी अनुदानित संस्था या शासनाच्या ताब्यात गेल्या पाहिजे. मग त्यामुळे काय होणार आहे की सर्व म्हणजे जे प्रामाणिकपणे अभ्यास करतात, जे कष्ट करतात, मेहनत करतात, जे म्हणजे गरीब कुटुंबातील आहे त्यांना न्याय मिळणार आहेत. आणि त्याचप्रमाणे बघा की संस्था चालक आरक्षणाचं धोरण की नाही, जे आरक्षण आहे प्रत्येकाला त्या कास्टनुसार आरक्षणाचं धोरण डावलून की नाही खाजगी संस्थावाल्यांनी इतर उमेदवारांची नियुक्ती केलेली होती. म्हणजेच की काय की स्वतःच मनमानीनुसार काय केलेली होती की पोर्टलमार्फत नाही तर स्वतः भरती करून घेतलेली होती. आणि भरती करून घेतली मग शासना अशा प्रकारे भरपूर ठिकाणी अशा झालेल्या आहेत की ज्यांनी पवित्र पोर्टलमार्फत शिक्षकांची भरती न करताच इतर मार्गाने म्हणजे समजलं असेल तुम्हाला, तर त्याप्रमाणे त्यांनी भरती करून घेतली होती. तर मग शासनाने काय केलं की उच्च न्यायालयाने सांगितलं की जर तुम्ही अशा प्रकारे भरती करून घेतलात तर त्या जे शिक्षक जे तुम्ही नेमून घेणार आहे त्यांचा जो पगार आहे ते सरकारमार्फत नाही तर तुम्ही स्वतः तुमची संस्था जी आहे त्यांनीच स्वतः त्यांचं पगार वगैरे ती दिली पाहिजे. आणि जे काही होईल ते संस्थाच जबाबदार राहणार आहे, याला सरकार जबाबदार राहणार नाही. अशा प्रकारचं मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना ठोठावलेलं आहे. तर चला अशाच प्रकारच्या नवनवीन शिक्षक भरतीच्या न्यूजसाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.